स्वागत आहे तुमचं मिस स्लिपरीच्या भाग 2 मध्ये। पहिल्या भागामध्ये स्वागत आहे तुमचं मिस स्लिपरी भाग 2 मध्ये पार्ट 2। पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं सायली ही घाबरलेली राहते आणि सर्वजण कसं तिला चिडवत राहतात, तिच्या आईवडिलांचं आणि घरचं वातावरण कसं आहे आणि त्याचा तिच्यावर काय परिणाम होतो। या भागात तिच्या आयुष्यात पुढे काय घडतं हे आपण बघणार आहोत। द बेल हॅड ऑलरेडी रंग व्हेन आय रीच्ड द स्कूल। जेव्हा मी शाळेत पोहोचले तेव्हा ऑलरेडी बेल वाजलेली होती। द टीचर वॉज इन द क्लासरूम। शिक्षक वर्गात होते। आय सॉट परमिशन टू एंटर, म्हणजे मी आत येण्याची परवानगी मागितली। द टीचर वोर अ फ्राउन, म्हणजे फ्राउन म्हणजे नापसंतीची भावना, कुठं ऑन हर फेस, म्हणजे त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर एक नापसंतीची भावना आणली। बट शी लेट मी एंटर, पण त्यांनी मला आत येऊ दिलं। अँड टोल्ड मी टू सी हर इन, म्हणजे भेट, कुठं भेट, द टीचर्स रूम, आणि शिक्षिकेने तिला कुठं भेटायला सांगितलं, शिक्षक खोलीमध्ये भेटायला सांगितलं। कधी, आफ्टर द क्लास, क्लास संपल्यानंतर शिक्षिका काय म्हणाली तिला, तू मला तिथं माझ्या रूममध्ये येऊन भेट। हर टोन वॉज नॉट ऑफ अनॉयन्स ऑर अँगर, म्हणजे त्यांचा टोन, अनॉयन्स म्हणजे असा चिडचिडा होता का नाही, आणि अँगर म्हणजे रागावलेल्यासुद्धा टोनमध्ये त्या तिला बोलल्या नव्हत्या। येट ॲन अननोन, तरीसुद्धा एक अननोन म्हणजे अनोळखी। फिअर मेड मी नर्वस, म्हणजे फिअर म्हणजे भीतीनं मला काय केलं, नर्वस केलं। नर्वस म्हणजे नाराज किंवा टेन्शनमध्ये आणलं। रिॲश्युरिंग मायसेल्फ, रिॲश्युरिंग म्हणजे आश्वस्त करणे, म्हणजे स्वतःला सांगणे, ठीक आहे काही होणार नाही। रिॲश्युरिंग मायसेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर, म्हणजे ती शिक्षिका कशी आहे, काइंड हार्टेड म्हणजे दयाळू मनाची शिक्षिका आहे असं मी स्वतःला आश्वासित केलं। अँड वूड नॉट पनिश मी, आणि मला ती शिक्षा करणार नाही। आय रीच्ड द टीचर्स रूम विथ हेजिटंट स्टेप्स, म्हणजे मी थोडं दचकचकतच पावलं टाकत टीचर्स रूममध्ये पोहोचले। आणि पुढं काय झालं बघा, टीचर रूममध्ये गेल्यावर द टीचर ग्रीटेड मी, म्हणजे त्यांनी मला अभिवादन केलं, कसं, विथ अ स्माईल, म्हणजे हसून त्यांनी मला येऊ दिलं। अँड आस्क्ड मी, आणि मला विचारलं, टू सिट बाय हर साईड, आणि शेजारी बसायला सांगितलं। हर टेंडर टोन, टेंडर म्हणजे दयाळू, टोन म्हणजे आवाज, टर्न्ड माय साईप्स, म्हणजे माझी जी श्वासाची हालचाल होती, इन टू सॉफ्ट्स, म्हणजे शांततेत, म्हणजे जे रडकुळ्या ह्याच्यामध्ये भीतीची माझी बदल झाला। शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन, त्यांनी त्यांची खुर्ची माझ्या खुर्चीजवळ घेतली। अँड पॅटिंग मी ऑन द हेड, आणि माझ्या डोक्यावर काय केलं, हात फिरवला टपली मारल्यासारखा। सेड, आणि म्हणाल्या, काय म्हणाल्या, व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड, म्हणजे बाळा तुला का रडू येते। आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू, मी तुला एकसुद्धा शब्द अजून बोललेली नाही। आफ्टर अ ब्रीफ पॉज, म्हणजे एक थोडासा पॉज म्हणजे थांबा, म्हणजे गप्प बसल्यानंतर शी कंटिन्यूड, त्यांनी पुन्हा सुरू केलं, काय म्हणल्या, टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज। पुढं काय झालं बघा, म्हणजे टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज, म्हणजे तुला काही त्रास आहे का, ट्रबल म्हणजे त्रास। कन्फाईड इन मी, कन्फाईड म्हणजे काय, एखादी गुप्त गोष्ट सांगणे कुणाला तरी। फॉर ॲम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू, मी तुला तुझ्या बहिणीसारखी नाही आहे का। अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम, अ रेअर म्हणजे एक कधी न घडणारी, थ्रिल म्हणजे एक भावना वेगळी, रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम म्हणजे पूर्ण माझ्या शरीरातून ती भावना वाहायला लागली। फॉर अ मोमेंट आय फेल्ड आय शूड क्लिंज टू हर अँड क्राय, एका क्षणासाठी, मोमेंट म्हणजे क्षण, असं वाटलं की तिला लटकावं आणि रडत राहावं। ऑफकोर्स
म्हणजे खरं तर आय डीड नॉट डू सो, मी तसं करू शकत नव्हते. बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज, मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत राहिले. टेंडरली म्हणजे मायाळूपणे. टीचर कंटिन्यूड, त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी, तुला दीदीचं मिनिंग माहीत आहे का? इट मीन्स एल्डर सिस्टर, याचा अर्थ होतो मोठी बहीण. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स, तू तुझ्या बहिणीला तुझे ट्रबल्स म्हणजे त्रास सांगणार नाही का? अमिड सॉफ्स, अमिड सॉफ्स म्हणजे काय? म्हणजे त्या तेवढ्याच्या मध्ये रडत रडत. आय सेड द गर्ल्स कीप टीजिंग मी, मुली काय करतात मला सतत चिडवत राहतात. शी लाफ्ड, शिक्षिका हसली. व्हाय आर यू स्केअर्ड ऑफ देम, तू त्यांना का घाबरतेस? इफ यू क्राय लाईक धिस, जर तू अशी रडत राहिली, दे विल पेस्टर यू ऑल द टाईम, ते तुला नेहमी चिडवत राहतील. सो इग्नोर देम, इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, त्यांच्याकडे काय कर, दुर्लक्ष कर. हू इज युअर फ्रेंड, तुझं कोणी मित्रमैत्रीण आहे का? पुढं बघा मग. आय शुक माय हेड अँड टीचर स्माइल्ड, मी माझी मान हलवली आणि शिक्षिका हसायला लागल्या. इट सीम्ड म्हणजे वाटणे. द टीचर हॅड पोर्ड म्हणजे त्यांनी भरलं, काय भरलं? हर स्माईल इन टू माय आईज, त्यांनी त्यांचं हास्य माझ्या डोळ्यामध्ये भरलं. लाईक टू बी माय फ्रेंड शी सेड, म्हणजे शिक्षिकेने तिला विचारलं, लाईक टू बी माय फ्रेंड म्हणजे तुला माझी मैत्रीण व्हायला आवडेल का? द बेल रँग, घंटी वाजली. शी रोज विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक, त्यांनी माझ्या पाठीवर एक मायाळू हात फिरवला. अँड शी सेड, लिसन म्हणजे ऐक. यू वेअर अ सिस्टर ऑलराईट, म्हणजे तू बहीण आहेस, कळालं का? नाव यू आर अ फ्रेंड टू, आता तू एक मैत्रीणसुद्धा झाली आहेस. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव, ब्रेव म्हणजे शूर, मला माझे मित्र कसे आवडतात? शूर मित्र आवडतात. मग पुढं काय घडलं बघा. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव, तुला शूर बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभी राहील. रेस्ट ॲश्युअर्ड म्हणजे असं त्यांनी काय केलं, तिला ॲश्युअर्ड म्हणजे तिला आश्वासित केलं. माय लिटल पॅल म्हणजे मित्र मैत्रीण असं म्हणून तिला आश्वासित केलं. नाव राईज अँड हॉप ऑफ टू युअर क्लास, राईज म्हणजे आता उठ आणि हॉप ऑफ म्हणजे उड्या मारत जा, कुठं? युअर क्लास. पुढं काय घडलं बघा. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश, म्हणजे एक्साइटमेंट म्हणजे अतिशय आनंदानं माझा चेहरा काय झाला, लालबुंद. रेड हॉट, फ्लश म्हणजे लाजेने. टू द इयर टिप्स म्हणजे कानंसुद्धा माझे कसे झाले, लाल. नेव्हर बिफोर म्हणजे कधीही पूर्वी, बिफोर म्हणजे पूर्वी. हॅड एनीवन लॅविश्ड लव ऑन मी म्हणजे कुणीही याच्या अगोदर माझ्यावर असं एवढं प्रेमाचा वर्षाव केला नव्हता. दज अँड हिअर वॉज माय टीचर हू हॅड स्पॉन्टेनियसली ॲक्सेप्टेड मी ॲज अ सिस्टर अ फ्रेंड म्हणजे आणि एक माझ्या शिक्षिका आहेत ज्यांनी स्पॉन्टेनियसली म्हणजे आतून प्रेमाने मायेने येणाऱ्या आवाजासारखं, सहज येणाऱ्या भावनेसारखं मला बहीण आणि मैत्रीण मानलं. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय, मी आनंदाने एकदम अशी खूप उल्हासित झाले होते. आय वॉन्टेड टू चकल टू बस्ट इन टू नियर हिस्टेरिकल लाफ्टर, मी अतिशय मोठमोठ्या आवाजात म्हणजे कंट्रोल नाही, ज्याच्यावर आपण काहीच कंट्रोल करू शकत नाही अशा एवढ्या मोठ्या आवाजात मी हसायला लागले. ऑन विंज्ड फीट आय रॅन टू माय क्लास, आणि मी तशीच पळत पळत माझ्या वर्गात गेले. सून आय वॉज लॉस्ट
इन अ रेअर रेव्हरी, आणि लवकरच, सून म्हणजे लवकर, आय वॉज लॉस्ट म्हणजे हरवून गेले. कशात? रेव्हरी म्हणजे दिवा स्वप्नामध्ये मी हरवून गेले. आय फॉरगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास, मी हे विसरून गेले की मी एका वर्गामध्ये बसलेली आहे. ऑफ वाईल्ड गर्ल्स, वाईल्ड म्हणजे जंगली मुली, हुज प्राईम पास्ट टाईम, प्राईम म्हणजे अतिशय महत्त्वाचा, पास्ट टाईम म्हणजे वेळ घालणं, काय होतं? वॉज टीझिंग मी, म्हणजे मला चिडवणं हा त्यांचा महत्त्वाचा पास्ट टाईम होता. पुढं काय झालं बघा मग. ड्युरिंग द ब्रेक द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम, म्हणजे ड्युरिंग द ब्रेक म्हणजे मधल्या सुट्टीमध्ये पाण्याची बॉटल जिनं मी पाणी पित होते, फेल ऑन मी अँड आय गॉट फुल्ली ड्रेंच्ड, माझ्यावरती बॉटल पडली आणि मी पूर्णपणे भिजले. राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंदा, माझ्यासमोर कोण उभ्या होत्या? माया आणि चंदा. लाफिंग अवे टू देअर हर्ट्स कंटेंट, म्हणजे ते अतिशय हृदयातून त्यांना हसू आलं. चंदा टीज्ड, चंदाने चिडवलं. फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी द स्लिपरी बॉटल वेंट स्लिप, म्हणजे स्लिपरीच्या स्लिपरी हातांमधून काय झालं? बॉटल स्लिप झाली. स्लीप अँड नाव लेट्स वॉच द फन, आणि आता मजा बघा. सेड वीणा, कोण म्हणाली? वीणा म्हणाली. आय वॉज स्क्विझिंग म्हणजे कपड्याला धरून पिळणे. द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक, म्हणजे वेट फ्रॉक म्हणजे ओल्या फ्रॉकमधलं पाणी मी अशी पिळून काढत होते. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स, रिमेंबरिंग म्हणजे आठवत, काय आठवत? शिक्षिकेचे शब्द. आय टर्न्ड माय बॅक टू देम इग्नोर्ड देम कम्प्लिटली, मी त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि पूर्णपणे कम्प्लिटली त्यांच्याकडे इग्नोर म्हणजे दुर्लक्ष केलं. दे वेअर नॉन प्लस्ड अँड वेंट अवे, दे वेअर म्हणजे त्या होत्या, नॉन प्लस्ड म्हणजे कशा? अतिशय गोंधळल्या त्या आणि त्यांना काय उत्तर द्यावं हे कळलंच नाही. अँड वेंट अवे, आणि त्या निघून गेल्या. आय सेन्स्ड अ फिलिंग ऑफ व्हिक्ट्री, मी व्हिक्ट्री म्हणजे जिंकण्याचं, सेन्स म्हणजे काय? संवेदना झाली, मला जिंकल्यासारखं मनातल्या मनात वाटायला लागलं. बिफोर द स्कूल क्लोज्ड फॉर द डे, त्या दिवशीची शाळा बंद व्हायच्या अगोदर, द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी, टीचर पुन्हा वर्गात आल्या आणि मला म्हणाल्या, काय म्हणाल्या? फ्रॉम टुडे म्हणजे आजपासून, यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल, म्हणजे तू रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार असेल. कशासाठी? फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग, तू कशासाठी जबाबदार असेल? ब्रिंगिंग म्हणजे आणण्यासाठी, रजिस्टर, चॉक आणि डस्टर. कम टेक धिस की, ये ही चावी घे. कॅरी दीज नोटबुक्स टू द टीचर्स रूम, ह्या नोटबुक्स टीचर्स रूममध्ये घेऊन जा, असं कोण म्हणाली तिला? शिक्षिका म्हणाली. काउंट देम, त्यांना मोज, अँड कीप देम इन माय ड्रॉवर, आणि यांना काय कर? माझ्या ड्रॉवरमध्ये ठेव. आस्क द प्यून टू शो यू माय ड्रॉवर, शिपायाला विचार की माझं ड्रॉवर कोणतं आहे. माय अदरवाईज ट्रेम्बिंग लेग्स वेअर नाव फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ, म्हणजे माझे ट्रेम्बलिंग म्हणजे हादरणारे पाय एका वेगळ्याच, मिरॅक्युलस म्हणजे जादुई, स्ट्रेंथ म्हणजे ताकदीनं पूर्णपणे भरले गेले होते. आय रश्ड इन्थुजियास्टिकली, इन्थुजियास्टिकली म्हणजे अतिशय, म्हणजे मन लावून एखादी गोष्ट करणे, मन लावून. रश्ड म्हणजे पळाली. कम्प्लिटेड द असाइन्ड जॉब इन अ जिफी, म्हणजे मला असाइन केलेला म्हणजे अलॉट, मला दिलेला जॉब मी काय केला? तात्काळ. इन अ जिफी म्हणजे तात्काळ पूर्ण केला, कम्प्लिटेड. वेन आय प्लेस्ड द की ऑन द टीचर्स टेबल, जेव्हा मी चावी आणून टीचरच्या टेबलवर ठेवली. शी लुक्ड ॲट मी अँड स्माइल्ड, आय स्माइल्ड बॅक,
त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि स्माईल केली. मी पण त्यांच्याकडे बघून पुन्हा स्माईल केली. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे मला असं अतिशय चांगलं वाटत होतं. आय फेल्ट माय लिटल हर्ट इन्फ्लेट विथ प्राईड. म्हणजे छोटंसं हर्ट काय झालं, इन्फ्लेट म्हणजे फुगणे किंवा वाढणे. कशानं वाढलं? विथ प्राईड म्हणजे अभिमानाने. आय फाउंड नो ऑकवर्डनेस इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक. म्हणजे मला माझ्या भिजलेल्या फ्रॉकमध्ये फिरायला, मूव्हिंग म्हणजे हालचाल करायला, ऑकवर्ड म्हणजे कसं तरी वाटत होतं का? अजिबात नाही. नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर. आणि भीतीचं सुद्धा तिथं काही ट्रेस म्हणजे चिन्ह नव्हते. व्हाईल रिटर्निंग होम. जेव्हा घरी परतत होते तेव्हा. हा जो पाठ आहे हा एका स्टोरीमधून ॲडॅप्ट केला आहे, म्हणजे घेतला आहे. कोणी लिहिली स्टोरी? पोपटी हिरामंदानी. याच्या पुढच्या 3ऱ्या भागामध्ये आपण या पाठाचा स्वाध्याय वर्कशॉप ऑफ इंग्लिश बघणार आहोत. धन्यवाद.